परभणी शहरातील शिवराज्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमी निमित्त स्त्री रक्षणाचा संदेश देत शहरात आज दुपारी प्रभात फेरी काढली। शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमान घुमरे पाटील नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक उपक्रम राबवतात। यावेळी दहीहंडीच्या माध्यमातून स्त्रियांचे रक्षण करा, मुलींना शिक्षण द्या, श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले, श्रीकृष्णाचे वचन माना अशा आशयाचे फलक दाखवत नागरिकांचे लक्ष वेधले। जय श्रीकृष्ण। आज समस्त भारतवर्षामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जो जन्मदिवस काल आपण जन्माष्टमी म्हणून साजरी केला। आज दुसऱ्या दिवशी गोपाल काल याचा आनंद संपूर्ण भारतामध्ये साजरी केला जातो। पण आज 5000 वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाचे जे विचार आहेत ते विचारांची गरज आज आचरणात आणण्याची नितांत गरज आहे। हे जे शिवराज्य प्रतिष्ठानचे विद्यार्थी यांनी समाजाला एक संदेश देण्याचा विचार केला। मागच्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये जे लहान लहान मुलींवर स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हे छोटी छोटी मुलं रोज वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते बातम्या पाहतात, वाचतात, तर त्यावेळेस त्यांनाही वाईट वाटतं की असं का होतंय। तर आम्ही सर्वांनी विचार केला की आज गोपाल काल्यानिमित्त सगळ्या समाजाला एक संदेश दिला पाहिजे। भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले होते। त्यांचे भरसभेमध्ये जे वस्त्रहरण झाले तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला वस्त्र पुरून तिचे रक्षण केले। तसा आज प्रत्येक श्रीकृष्ण भक्ताला, कृष्णाला मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज स्त्रियांच्या रक्षणासाठी समोर आलं पाहिजे। प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री ही माझ्या बहिणीसारखी आहे, हा दृष्टिकोन ठेवून स्त्रियांचा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे, असा संदेश आजच्या या संदेश रॅलीच्या माध्यमातून शिवराज्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी समाजाला दिलेला आहे। आम्ही आज विचारांची दहीहंडी फोडली, याचा आम्हाला म्हणजे अभिमान वाटतोय। हे विद्यार्थी प्रत्येकजण श्रीकृष्णाला, भगवान श्रीकृष्णाला आदर्श मानून त्यांनी जो श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो संदेश दिलेला आहे त्या संदेशाचं पालन करतील असा मी विश्वास व्यक्त